तुमचं स्वागत आहे प्राचीच रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा टपरीवर भेटणारे गोल अशी भजी कशी बनवतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी मी असा कांदा चिरून घेतलेला आहे, त्याच्यात कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडी हळद आणि ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे। आपल्याला ह्या अशा पद्धतीचा कांदा चिरायचा आहे, उभा चिरायचा नाही आहे, तेव्हा ती भजी अशी गोल अशी छान होतात। मी त्याच्यामध्ये 2 वाट्या बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला असं घट्ट असं बॅटर करून घ्यायचं आहे। 10 मिनटं रेस्ट करून झाल्याच्यानंतर ते आपलं कांद्याला पाणी सुटल्यामुळं आणि मिठाला पण पाणी सुटल्यामुळं आपलं ते बॅटर थोडंसं पातळ होतं। आपल्याला करायच्या टायमाला त्याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे। या भज्यामध्ये सोड्याचा वापर थोडासा जास्त होतो। सोडा जास्त टाकला तरी आपली भजी किती छान फुगून येत आहे बघा। मी तेल गरम करायला ठेवून एक एक भजी करून त्याच्यात सोडत आहे। जसं जसं भजी टाकल तसं तो खाली अजिबात बसत नाही आहे किंवा चपटा होत नाही आहे, तो एकदम असा टम्म फुगून वरती येतो। मी ते भजी आपले सोडून घेतलेत आणि दोन्ही साईडने असा मस्त सोनेरी कलर येऊस्तर त्याला छान परतून घेणार आहे। बघा आपले भजी किती छान असं परतून वर निघतात, किती छान असा कलर आलेला आहे। अशाच रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आणि बघा मी आता एक एक करून सगळे भजी असे काढून घेतलेले आहेत आणि एक तुम्हाला फोडूनही दाखवते। आतमध्ये किती अशी छान जाळी पडलेली आहे, कच्ची अजिबात राहत नाही आणि खायला एकदम